नमस्कार मंडळी, आज मी बनवते आहे चवळीची आमटी. त्यासाठी लागणारं हे सर्व साहित्य आणि चवळीसुद्धा शिजवून थोडीशी मिक्सरला बारीक करून घेतली आहे. त्यानंतर मी एका पातेल्यात तेल गरम करत ठेवलं आहे. तेल व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला आहे. मग मी इथे बारीक चिरलेला एक कांदा, तो सुद्धा आपण तेलावरती व्यवस्थित परतवून घेऊया. व्यवस्थित गुलाबी झाला कांदा की त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो ॲड केला आहे. तो सुद्धा आपल्याला मऊ होईपर्यंत तेलावरती फ्राय करायचा आहे. टोमॅटो शिजला व्यवस्थित की मी थोडीशी आलं लसूणची पेस्ट इथे ॲड करते. ती सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची आपल्याला तेलावरती. मग मी आता ह्याच्यामध्ये हळद, लाल तिखट आणि गरम मसाला ॲड करते आणि हे मसाले आपल्याला व्यवस्थित तेलावरती परतवून घ्यायचे आहे. मसाले व्यवस्थित तेलावर परतले आणि त्याला तेल सुटलं बाजूने की मी ह्याच्यामध्ये भाजकं कांदा खोबऱ्याचं वाटण 2 चमचे ॲड केलं आणि हे सुद्धा या मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता हे वाटण 2 मिनटं शिजल्यानंतर मी याच्यामध्ये जी चवळी वाटून ठेवली होती जाडसर, ती सुद्धा याच्यामध्ये ॲड करून घेतली आणि जसं आपल्याला पातळ घट्ट हवी असेल त्या प्रमाणात मी इथे पाणी ॲड केलं आहे. आमटी एकदा व्यवस्थित ढवळून घेतली की त्याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ ॲड केलं आणि व्यवस्थित त्याला उकळी येण्यासाठी ठेवलं. बघा किती छान उकळी आली आहे मोठी. त्याच्यानंतर मी इथे कोथिंबीरसुद्धा वरून ॲड केली आहे आणि अशा पद्धतीने आपली जी चवळीची आमटी आहे ती तयार आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.